पुणे शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना दिले आहेत। अवैध धंदे करणाऱ्या आणि ते सुरू ठेवणाऱ्यांवर अत्यंत गांभीर्याने सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल। तसेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली। चार्ज घेतलेले आहे। आम्ही सर्व गोष्टीचा आढावा घेत आहे। आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा काल रात्री झाली। आज आम्ही आमचे सिनियर पीआयज आणि इतर अधिकाऱ्यांची पण चर्चा करणार आहे। जे काही क्राईमचे विषय असतील, लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील, ट्रॅफिकचे विषय असतील, सायबर क्राईमचे विषय असतील, महिला सुरक्षाचे आणि इतर सर्व गोष्टीचे विचार करून आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवणार आहे आणि टीमवर्क म्हणून सगळे अधिकारी कर्मचारी जे पुणे शहर पोलीस दलांमध्ये आहे सगळे मिळून आणि आम जनताची सहकार्याने आम्ही आमचे जे उद्देश आहे ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करू। अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार गुरुवारी 1 तारखेला स्वीकारला। त्यानंतर लगेचच त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली। तसेच शुक्रवारी सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि सद्यस्थितीबाबत आढावा घेतला। सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। खून, खुनाचा प्रयत्न आणि शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी। सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता वेगळ्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येणार आहे। शहरात पोलीस गस्त, पेट्रोलिंग वाढविण्यात येणार असून त्याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले। शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे। नागरिकांना मारहाण करून लुटणाऱ्या आणि शस्त्राने वार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले। शहरात अवैध धंदे सुरू ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत ते सहन केले जाणार नाही। अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत। शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। त्यानंतर शनिवारी 3 तारखेला गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे। तसेच सोमवारी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल। त्यात शहरातील वाहतुकीच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले।